शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र. म्हैसपालन व्यवसायामध्ये जे म्हशी खरेदी करणारे व्यापारी असतात त्यांचे आपण व्हिडिओ नेहमीच बनवत असतो. तर आज आपल्या महाराष्ट्रामधील सांगली इथं मी आहे. इथं म्हशीचा गोठा आहे. तिथं म्हशी ह्यांच्याकडून खरेदी केलेत आणि म्हशी कशा केलेत ते सगळी माहिती आपण जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. सर नमस्कार. नमस्कार. एकदा इथला पत्ता सांगा. गाव दुधोंडी, तालुका पुलूस, जिल्हा सांगली. आता किती म्हशी आहेत? आता 10 म्हशी आहेत आपल्याकडे. 10. सगळ्या कुठनं घेतल्या? सगळ्या हरियाणातनं, जिंदमधनं, सुरेश नैन डेअरी फार्ममधनं घेतलं. भाई कैसे हो? बढ़िया बढ़िया। कब आए महाराष्ट्र? हो गया मेरे को भी 4-5 दिन हो गए इधर आए हुए। अभी विजिट चल रहे जहाँ से अपना भैंस आया जिसके पास उनके पास अपना विजिट चल रहे हैं। ओके, आपका पूरा एड्रेस और कहाँ है बताओ. नमस्कार साथियों, अपना सुरेश नैन डेयरी फार्म जींद हरियाणा से अपना एड्रेस है। रमन नैन अपना, मैं उधर का ओनर हूँ। और इधर अपना क्या रहता है, जो भी अपना किसान आदमी या व्यापारी आदमी जो भी इधर भैंस लेने आता है अपना गोटे वाले दूध बेचने के लिए, सतकरिया रहते हैं, उनका भी क्या है, जो अपने पास से भैंस लेके गए हैं वो सब अभी हम रिजल्ट चेक करने के लिए आए हुए हैं। जो अपने पुराने भी कस्टमर है, जिस तरह अपने सरजी राहुल सेठ हो गए, पहले भैंस लेके गए थे, मिलने आए दिन से दोबारा से इनका फोन भी आया था मिलना इधर, वो सब देखने आए, दोबारा सब मिलते रहते हैं ऐसे ही बस। इसी विजिट पे आए हुए हैं। आता तुम्ही यांच्याकडून म्हशी घेतल्या त्या हां म्हशी घेतली. सगळ्या किती घेतल्या टोटल? टोटल म्हशी 10 घेतली. 10. कधी घेतल्या? म्हशी एप्रिल 2025 25 म्हणजे 1 वर्ष झालं म्हणत आता. टोटल आता सगळ्या म्हशी इथं 1 वर्षानंतर इथं आलेत कसे? 1 वर्ष झालं पूर्णपणे सेटमध्ये. आता पहिले तिथनं जे म्हशी खरेदी केल्या त्याशिवाय आलेल्या म्हशी खरेदी केल्या म्हणजे प्रत्येक म्हशी सर्वसाधारण 4-5 दिवस आम्ही 2 टायमाला दूध चेक करून घेतलं. इथं आल्या आता म्हशी प्रोटीनवर व्यवस्थित पैकी होती. नंतर आता गाभ गेल्या म्हशी आता वेल झाल्या. ओके. आता तिथं म्हशी तुम्ही दोघं पण गेलता खरेदीला? हो तो ओके. कशी खरेदीची सिस्टम आहे यांची आणि कसा वाटला रिझल्ट काय? रिझल्ट चांगला आहे. म्हणजे आपल्याला गावोगावी फिरवून शेतकऱ्यांच्याकडनं म्हशी घेऊन देतात. आपल्याला जोपर्यंत मस्त पसंत पडत नाही तोपर्यंत म्हशी दाखवायचं काम ते दाखवायचं काम करते. व्यवस्थित पैकी तिने म्हशी फिरून आम्हाला व्यवहार वगैरे व्यवस्थित जमवून एकदम समोरासमोर एकदम आपल्याला ज्या किमतीला परवडत्या तिथंपर्यंतच व्यवहार ते करते. असं काही जबरदस्ती वगैरे काही नाही. काय नाही. ओके. आता तिथं हरियाणात जिंदमध्ये बरेच फार्म आहेत, तुम्ही ह्यांच्याकडेच का गेला मग? नाही, हरियाणात फार्म बरेच आहेत, पण ह्यांच्याकडे जाण्याचं कारण म्हणजे आपल्या भागात ह्यांच्यामार्फत बऱ्याच म्हशी आलेत आणि म्हशी पण चांगल्या दुधाच्या आहेत आणि खात्रीशीर म्हशी घेऊन द्यायचं काम करते ते. आणि रेटमध्ये महत्त्वाचं म्हणजे रेटमध्ये रेट आणि राहायची व्यवस्था ही अगदी व्यवस्थित आहे. महत्त्वाचं म्हणजे काय, तिथं तिथल्या गावोगावी फिरून शेतकऱ्याच्या म्हशी खरेदी करून देणं हा महत्त्वाचा मुद्दा. जागेवरती दूध तिथं काढून लावणं टाईम टू टाईम 12 तासानंतर ओके. महत्त्वाची दुधाची खात्री. हां. मग तुम्ही आता तिथं खरेदी करताना ह्यांचा सगळा हे असतो तिथं हो सपोर्ट फुल असतो? हो, सपोर्ट फुल असतो. सपोर्ट असतो. काय जर समजा आम्ही खरेदी करताना काय जर थोडं चुकत असेल आमचं तर ती सांगते कोण हा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला चालत असेल तर तुम्ही बघा, नसेल तर सोडून द्या, दुसरी पुढची बघा. म्हणजे जी काय अडचणी आपल्याला जाणवत नाही पण त्याशी जाणवत येते ते लगेच तिथं आपल्याला समोरासमोर सांगते की बाबा ही अडचण आहे, तुम्हाला चालते का बघा. हा महत्त्वाचा विषय. म्हणजे तुमचे जे सिलेक्शन करताना जी त्यांची पद्धत वापरतात ते स्वतःचं पण देतात का ते? हो देते. हो. ओके. मग आता इथं किती लिटर दूध देतात म्हशी आता? म्हशी इथं आता आपल्यामध्ये 14 लिटरपासून 19 लिटरपर्यंत. तिथं ज्यावेळेस आम्ही बघितलं तिथलं जे दूध ते इथं पहिल्या सुरुवातीला म्हणजे रुटीनला असं थोडंफार कमी, पण नंतर त्या लेवलपर्यंत आल्या का तर तिने ती इथं आणून आम्हाला सगळं सेटअप बसवून दिलं. जास्तीत जास्त किती दूध देणारी म्हैस आहे ती? 20 लिटरपर्यंत. 20 लिटर दूध देते का तेवढे? हो तेवढं 20 लिटर दूध आलं. 10 लिटर एका टायमाला हो 10 लिटर एका टाइम दिलेलं दिलेलं. आहे? किती महिने देते ती कंटिन्यू? कंटिन्यू म्हणजे कसं परत नंतर गाभण झाल्यानंतर कमी, पण गाभणच्या 7 महिन्यापासून 2 टायमाला दूध काढलं. बरं. स्वतः आपल्याला आठवायला लागतात हो म्हशी? स्वतः आठवलं. आता तर आता म्हणजे 2 एक लेट गाभण आहेत, म्हणजे आता ती कडची एक पहिला रेड आहे ती आता 6 महिन्याची गाभण आहे, पण 2 टाइम अजून तिचं दूध चालू आहे. दिवसाचं म्हशी आणल्यानंतर कलेक्शन किती होतं दुधाचं? आणल्या पहिल्या सुरुवातीला थोडं कमी होती, पण नंतर ती जसं आपल्या इथलं सेट झाल्या म्हशी त्याच्या सर्वसाधारण 155-60 लिटरच्या प्लस चालू चाललंय. ओके. तर आता तिथं तुम्ही जे दूध चेक करत होता ते कसं करता नेमकं? काट्यावर करत होता का? काट्यावरती करतो काट्यावरती. आणि तिथं कसं असं शेतकऱ्यांचं कसं खरेदी करायची पद्धत काय होती आणि ती एकदा शेतकऱ्यांना सांगा, कोणाला नवीन खरेदी करायची असेल तर चांगली म्हैस कशी निवडायची? करायची म्हणजे कसं, म्हैस म्हणजे एक तर म्हैशीचा बांधा, म्हैशीची कासाची रचना, कासावरच्या शिरा वगैरे, शिंगाची रचना, म्हशीचं महत्त्वाचं म्हणजे म्हशीचं ब्रीडमध्ये आपण थोडंफार पसंत असेल तर
हे आपल्याला सांगतो. पण तिथे गेल्यानंतर मुराही तिथे काय ओरिजिनल मुराच तिथे भेटतात, दुसरी काही नाही. थोडंफार इकडे तिकडे होतं पण आपल्याला सहकार्य करतात. आता हे दुग्ध व्यवसाय कसा करता नियोजन आणि ह्यासोबत तुमच्या गायी पण आहेत ना, गाय पण आहे. कसं मॅनेजमेंट असतं कामाचं कसं आणि ह्याला चारा वगैरे काय? सकाळी आम्ही 4:45ला उठून आमचं काम चालू असतं. हम्म, 4:45. हम्म, 5:45 ते सर्वसाधारण 10:30पर्यंत आमचं सगळं काम आटपतं. सकाळी उठल्यानंतर कोण शेण मागवडणार, कोण वैरण टाकणार, कोण मग त्यांचं खाद्य देणार, हे सगळं धाराच्या आधी आमचं असतं. हम्म, परत नंतर धारा झाल्यानंतर पाणी धुणं बिणं स्वच्छ करणे, ते झाले परत गोठ्याचं काम संपलं आमचं. हम्म, हम्म, परत काय असेल शेतातलं काम, चारा आणून घरी ठेवायचा 10-10. परत दुपारचं मी सर्वसाधारण 10:30 ते 3:30 रिलॅक्स जनावर तिथं आणलं. परत 3:30लाच मग गोठ्यामध्ये एंट्री. हो. परत तिथून परत जी सकाळचं आहे तीच रिपीट परत वैरण, परत त्यांचं ते शेण, पाणी, भरडा, ते झालं परत धारा. आता हे दूध कुठं विकता मग? हे दूध चित्रे डेअरीला आणि वारणा डेअरीला जातं. ओके. आता यांच्याकडून ज्या म्हशी ज्या तुम्ही गाडी आणली ती किती रुपयेपासून तुम्हाला म्हशी बसल्या आणि कधी कसं म्हणजे म्हशी रेट? आम्ही 1,54,000पासून 1,75,000पर्यंत म्हशी बसल्या. चांगल्या चांगल्या क्वालिटी. चांगल्या क्वालिटीच्या. ओके. मग आता हे तुम्ही लोन केलं आहे का काय कसं म्हणजे कॅश? हा, लोन कुठलं लोन केलं होतं मग बँक? लोन म्हणजे डेअरी मार्फत होतं. डेअरी मार्क. ओके. डेअरी मार्फत. आता दूध त्यांनाच देता का? हो, दूध त्यांना द्यावं. काय काय रेट असतो त्याचा? सर्वसाधारण आपल्याला रेट त्या फॅटच्या हिशोबाने होते. आमची सरासरी फॅट सर्वसाधारण 7.0 ते 7.5 ह्या दरम्यान बसतो. रेट काय मग थोडाफार कमी जास्त होता म्हणजे सीझननुसार. पण आपण उन्हाळ्याच्या सीझनमध्ये म्हशी घेतल्यामुळे आपल्याला रेट चांगलाच बसतो. रेटचं कसं होतं, फॅट तुमची कमी जास्त त्यामुळे रेट खालवर राहतो. हम्म. ओके. आता साधारणपणे 10 म्हशी तुम्हाला 1 वर्ष झालं, पहिल्यांदाच केलं होतं का? पहिल्या नाही, आपल्या पहिल्या एक म्हशी होती आहे आता नंतर. पहिल्या ह्याच्या आधी आपण म्हशी ह्याच्या घेत होतो, गुजरातच्या घेत होतो. ते आता बंद केल्या. आता हरियाणाच्या म्हशी चालू केल्या. त्यामध्ये आणि यामध्ये काय डिफरन्स वाटला? हरियाणाच्या म्हशी जास्त दिवस दूध देते, गाभून राहिले. गुजरातच्या म्हशी शॉर्टमध्ये म्हणजे गाभून गेल्या की लगेच दुधाला कमी येते, त्या काही बंद पण होते. पण नाही, ह्या 6-7 महिने दुधाला चालते. किती यातून उत्पन्न भेटतं मग? प्रत्येक म्हशीचं कसं आहे, दूध कमी जास्त ते ह्याच्यावरती कमी जास्त. साधा- 10 म्हशीमध्ये सर्वसाधारण वर्षाकाठी आपण जवळ ते जर 13,60,000 रुपये आपण परत फेडतो. ओके. म्हणजे वर्षाकाठी तेवढं तेवढं तुम्हाला आपण म्हणजे आपला म्हणजे हिशेब आहे, लिहून ठेवलेला आहे आपण. असं म्हणजे तोंडी एखाद्याला ते मोठेपणा सांगतो म्हणतो का, तशातला प्रकार आहे. तुम्ही जर म्हटला तर वय सुद्धा तुम्हाला दाखवायचे, बिलं सुद्धा दाखवायचे आपल्याला. बरं बरं. म्हणजे हे पाहिजे शेतकऱ्यांना, कारण नाही, जर आपला लेखाजोखा असल्याशिवाय आपण काय करतो ही तर नेमकं लक्षात येणार नाही. बरोबर. नोबळ म्हणा मग टाकतोय काढतोय, शेवटी ती चुकतंय की नाही. बरोबर. ही जर कोणा तरुण उद्योजकाला करायचा असेल व्यवसाय तर परवडतो का? 100% करा. दुसऱ्याच्या पाठीमागं लागण्यापेक्षा हम्म. आणि दुसऱ्याच्या उंजळीनं पाणीपेक्षा दुसरा माणूस आपल्या दारात आला पाहिजे, मला बाबा हे तू मटेरियल दे. या उद्देशाने आम्ही आमचा हा व्यवसाय चालू केला. स्वतःच्या- मित्र सुद्धा किरण ह्याच व्यवसायात. बरोबर. आता तुम्ही ह्यामध्ये काय काय बघता नियोजन? तुमच्याकडे काय काय काम असतं? हा म्हणजे हा आमचे मित्र आहेत, यांचा गोठा आहे. आपला गोठा सेपरेट आहे. बरोबर. मग आपण पण एक हरियाणाहून 4 म्हशी आणलेले आहेत. ह्यांच्याकडूनच. हां, यांच्याकडून सुरेश नाईन डेअरी फार्म. म्हशी आपल्याला पण चांगल्या लागलेल्या आहेत. तुमच्या किती कॅपॅसिटी आहे त्या मग देतात? आपल्याकडं 14 लिटरपासून 18 लिटरपर्यंत आहेत म्हशी. देतात तेवढं? हो, देतात. ओके. आता हे व्यापारी म्हणून कसा आहे माणूस तिथला? नाही, व्यापारी म्हणून एक नंबर म्हणजे माणूस काय, सर्व्हिस एक नंबर. मी गेल्या वर्षी म्हशी दिल्या आणि आता नंतर आता दुसऱ्यांदा म्हशी व्याल झाल्या. काय कंडिशन आहे म्हशीची, खास बघण्यासाठी व्हिजिटसाठी इथं बघण्यासाठी येणं म्हणजे एक नंबरच. का तर बाबा आपण दिलेल्या म्हशी खरोखरच चांगल्या आहेत का, ज्या शेतकऱ्याला दिल्या ते शेतकरी त्याच्यापासून म्हणजे प्रॉफिटमध्ये आहे, समाधानी आहे का, ही बरोबर आहे. म्हणजे व्यवहार त्यांचा चांगला आहे. चांगलं आहे. म्हशी खरेदी करून चांगल्या व्यवस्थितपैकी देते. महत्वाचं म्हणजे ते राहण्याची व्यवस्था चांगली आहे. म्हशी तर पोच करायच्या, जोखमदारी सगळी त्यांची. ते म्हैस आल्यानंतर सेट करून म्हशी दूध ही व्यवस्थितपैकी जिथे तिथं दूध काढते त्याच्यावर. असं नाही की दूध दाखवायचं म्हणजे जादा बट्टा घालून असं. जी रेग्युलर जी काय आहे शेतकऱ्याच्या हिशेबानं ती पद्धत. ओके. आता अभी मेरे को ये बताओ कि तुम्हारे पास अभी जो क्या रेट से बफेलो मिलता है और क्या प्रोसेस है उसका? अभी क्या रहता है, देखो थोड़ा अभी ऑफ सीजन था, लेकिन अभी क्या है भैंस डिलीवरी देने लगी है, हो गया अभी सीजन स्टार्ट हो गया है, बारिश हो चुकी है हरियाणा में, 4-5 दिन बारिश अच्छी हुई है. तो अभी क्या रहता है, अभी अपना रेट डाउन आ जाएगा. अपने पास 12 लीटर से लेके 18 लीटर तक भैंस आपको 1,30,000 से प्लस मिलेगी. ओके. 1,30,000 से स्टार्ट हो जाए 12 से 18 लीटर.
वो आपकी मर्जी रहती है, किसान की देखो चॉइस रहती है, क्वालिटी का लेना है, कैसे लेना है, मिल्क बेस पे लेना है। जिस तरह 14-15 लीटर का भैंस आपको 1.5 लाख के अंदर मिलेगा। ओके, और तुम्हारे पास ये क्यों आए बहुत, मतलब यूट्यूब पे वीडियो डालने देखो वाले? सर जी, वो तो क्या रहता है, वीडियो तो बहुत रहती है आज के टाइम पे, फेसबुक पे भी रहती है, यूट्यूब पे भी रहती है। अपना काम है पूरा का पूरा गांव से, अपना जो किसान आदमी रहते हैं उनके भैंस से पास से हम अपना भैंस उठाते हैं। अपना कोई ये नहीं कि देखो व्यापारी आदमी है कहीं लेके जाएंगे उधर कुछ रहेगा, नहीं नहीं, पूरा पूरा किसान आदमी से अपना भैंस रहेगा पूरा। ओके, जब आते हो महत्वाचं म्हणजे आम्हाला म्हैशी थोड्या मागं लागायचं कारण का आम्ही ब्रीड पण आणि वयाला कमी पण आणि जादा दुधाच्या पण अशा म्हशी आम्ही घेतल्या, ते पण ऑफ सीझन मध्ये एप्रिल मेच्या आसपास आम्ही म्हशी खरेदी केले होते, त्यामुळं ऑफ सीझनला घेतो, त्यामुळं व्यात कमी असते ना हरियाणात, त्यामुळं रेटला थोड्या म्हशी जास्त लागतात. पूर्णपणे ब्रीड विथ तिचं म्हणजे वय आणि दूध आम्हाला सगळ्याच गोष्टी चांगल्या पाहिजे. आम्ही सगळ्यात चांगल्या गोष्टी बघूनच म्हशी घेतली. म्हणजे आम्ही त्याच्यात असं हे ठेवलं नाही की बाबा कुठल्या गोष्टीची आम्ही त्यात तडजोड कुठली केली. हां 10,000 जाऊ दे, पण आपल्या ते लाईफ टाईम राहणार ती गोष्ट. कमीत कमी 5-6 वेळ तर ते हलवायची काय बांधली, तोपर्यंत आपण त्याच्याकडून फायदा तर घेतच राहणार. शेतकऱ्यांना यांच्याकडून जायला रिकमेंड कराल का मग? 100% जाऊ शकते विश्वासानं? अगदी विश्वासानं. आता बरेच लोक आम्हाला विचारलं बाबा कुणी जाऊ काय इकडे, म्हणजे आम्ही सांगितलं जे ठराविक लोक इकडे गेली त्यातली काहीतरी दुसरीकडे गेली, मग कुणाला काय प्रॉब्लेम झाला काय झाला, पण ती दुसरी काय ती बघायला नाहीत काय अडचणी आल्या. म्हणजे नंतर म्हशी आल्यानंतर एक 15-20 दिवसानंतर ही स्वतः इथं येऊन जाते. असं त्यांचं कुणाला नाही, त्यांच्या अडचणी आल्या ते आता अडचणीत आल्या, काय अडचणी आल्या त्या अडचणींनी दूर केल्या त्या अडचणी. ओके, त्यामुळे जर दुसऱ्यांकडून जायचं म्हणजे तर बिनधास्त जाऊ शकतो आणि आम्ही खात्रीशीर सांगतो तुम्ही जाऊ शकतो. आपका क्या सलाह रहेगा लास्ट का? लास्ट का ये रहेगा, अपने जो महाराष्ट्र के किसान आदमी है, अपना गोटे वाले है, अच्छी अच्छी ब्रीडिंग लेके जाओ उधर से, अच्छा भैंस लेके जाओ दूध वाला, उधर अपने गोटे पे विजिट करो। भैंस आपको अच्छा लगता है, रेट में जायज लगता है, अपने पास से ले, उन्हें कोई दिक्कत नहीं है, आपकी मर्जी कहीं से भी ले, वो कोई दबाव नहीं रहता, ना अपना कोई प्रेशर रहता। हमारे पास आओ, एक बार विजिट करो गोटे पे, उसके बाद गाँव में घूमो, आपको अच्छा लगे ले, कोई जोर जबरदस्ती नहीं रहती उस चीज़ में। ठीक, तसं आणि मग तुम्ही जास्त नाही, आता तुम्ही म्हशी बघितल्या तर हाय त्याच आपल्याकडे आता ही 4 नंबरची 20+ मस्त चालते असते, तिकडे 1 नंबरला ती आहे, ही मस्त आहे, आपण स्वतः धारा काढले त्यामुळे काय अडचण नाही. बरोबर आहे, तुम्हाला अनुभव आला. स्वतः शेतकरी आपण आहे, आपण व्यापारी तर नाहीच. तर शेतकरी मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्ते.